ठीक आहे काकू, ते येतीलच इतक्यात. तिनं अजूनही तिचा हट्ट सोडला नव्हता. ती नक्की कोणाला समजवत होती हे, काकूंना की तिला स्वतःला? आत्ता मात्र काकूंना गप्प बसणं मुश्किल झालं. ऐक वल्ला, दरवर्षी पुन्हा वल्लानं त्यांना मध्येच थांबवलं. मला सगळं माहीत आहे काकू, पण ठीक आहे ना काकू, ते कुठेही का जाईनात? परत तर नक्कीच येतील ना? नाहीत का येणार ते? वल्लरीनं तिचं अश्रू थोपवून धरत बोलली. काकूंनी तिच्या बोलण्यावर नुसतीच मान डोलवली आणि त्या हॉलमधून निघून गेल्या. वल्लरी मात्र अवधूतची वाट पाहत तशीच तिथेच तिनं बनवलेल्या त्या केकच्या समोर बसून राहिली. ठीक आहे देवा, मी तुम्हाला काहीच दोष देणार नाही. ठीक आहे, आपण जर हा आजचा वाढदिवस सोबत साजरा नाही करू शकलो म्हणून काय झालं? माझ्याकडे अजून 2 वर्ष शिल्लक आहेत. म्हणजे माझ्याकडे तुमच्यासोबत अजून 2 वाढदिवस साजरा करण्याएवढे दिवस आहेतच की. ती विचार करताच गाढ झोपी गेली. दिवस संपून गेला. आता मध्यरात्र झाली होती. सगळ्या मेणबत्त्या जळून आता संपण्याच्या उंबरठ्यावर होत्या. शेवटी एकदाचा अवधूत घरी परतला, तेही अर्धवट पिलेल्या अवस्थेत. त्याही अवस्थेत घरात येताच तिथली सजावट पाहून त्याचे डोळे विस्फारले. तरी दिगंत त्याला सारखा मधून घरी लवकर जाण्यासाठी ढोसलत होता आणि त्याला आत्ता दिगंतच्या त्या वागण्यामागचं रहस्य कळलं होतं. आता यावेळेस तिला नेमकं काय हवं होतं बरं माझ्याकडून? त्याला प्रश्न पडला. दिगंतनं खिशातला लायटर काढून सहजच एक मेणबत्ती उजळली, कारण तिला झोपलेली पाहून नंतर काकूंनी सगळ्या माळा बंद केल्या होत्या. त्या उजळलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशात त्याला छोटीशी तिची आकृती खुर्चीतच झोपलेली दिसली. तिचं डोकं तिनं तिच्या हाताच्या घडीत खुपसलं होतं आणि तिच्या समोरच्या मोठ्या डिशमध्ये त्याच्यासाठी बनवलेला केक ठेवलेला होता. तो केक पाहून अवधूतला आणखी आश्चर्य वाटलं, कारण तो फ्रूट केक होता. त्यावर वनिला क्रीमचं आयसिंग केलं होतं आणि स्ट्रॉबेरी, किवी, ब्लूबेरीच्या फळांच्या कापांनी तो सजवला होता. केरीज त्या केकचा भोवताल सुक्या मेव्यांनी सजवलेला होता. यासोबतच खास त्याच्यासाठी आणलेलं एक गिफ्टही त्याची वाट बघत वल्लरीसारखंच तिथे झोपलं होतं. अवधूतनं हळूच सुरी उचलून केकचा तुकडा कापला आणि तोंडात टाकला. देवा, तिला नेहमीच माझ्या सगळ्या आवडी कशा कळतात बरं? तो गेल्या 2 वर्षापासून लीलासोबत होता आणि ती आजही हाच विचार करत होती की त्याला चॉकलेट केकच आवडतो. त्यानं आणखी एक तुकडा कापून तो तोंडात टाकला आणि त्याची चव चाखताना समाधानाने डोळे मिटले. अगदी त्याला आवडतो तसाच्या तसा. त्यानं पुन्हा तिच्याकडे पाहिलं. त्यानं अगदी हलकेच तिच्या डोक्यावरून हात फिरवला. का वल्लरी, का? सकाळी तू या सगळ्या गोष्टीबद्दल अवाक्षरही बोलली नाहीस माझ्याशी. तुला नक्की काय हवं आहे वल्ला? तू खरंच माझ्या प्रसिद्धी आणि पैशाच्या मागे आहेस का? की तू माझ्यावर खरंच प्रेम करतेस? मग तुझ्या त्या प्रियकराचं काय होणार? मी पाहिले तुला त्याला मिठी मारताना आणि सगळ्यांसमोर त्याला चुंबन देताना. जर तुझ्या हृदयात तो आहे तर मग तू हे सगळं माझ्यासाठी का करते आहेस? तू तर तुझं जेवणही जेवलेली नाहीस आज. माझी वाट पाहत राहिलीस वेडी खारोटी कुठली. एकदा मला फोन नव्हता का करता येत तुला? मी नवरा आहे ना तुझा. तू माझ्या आयुष्यात येण्याआधी मी ह्या राजवाड्यासारख्या बंगल्यात भूतासारखा एकटाच तर राहत होतो. पण वल्ला, तू आलीस आणि या भूत बंगल्याला घर बनवलंस तू. काही फरक पडत नाही. मी कुठेही जात असेन, पण रात्री मला इथेच परत यावंसं वाटतं. आता माझ्या छोट्या खारुटीला माझ्यासाठी जेवण वाढताना पाहत बसण्यासाठी. हे सगळं तुझ्या माझ्यावर असणाऱ्या प्रेमामुळे घडतंय का? तुझं जर खरंच माझ्यावर प्रेम आहे तर मग ललित तुझा कोण लागतो? मी मोबाईलच्या वाजणाऱ्या बेलच्या आवाजाने जागी झाले. डोळे उघडतच नव्हते माझे, पण मी ते जबरदस्ती उघडले. माझी घड्याळाकडे नजर गेली. सकाळचे 6 वाजले होते. कोण असेल बरं इतक्या सकाळी? म्हणून मी फोन उचलून पाहिला तर ती सिया होती, माझी अनाथालयातली एकमेव मैत्रीण. ती मला इतक्या पहाटे पहाटे का फोन करते बरं? अनिष्टाच्या आशंकेने माझ्या हृदयाचा ठोका चुकला. सगळं काही ठीक असेल ना, असा विचार करत मी झटकन तिचा येणारा कॉल उचलला. हॅलो सिया. हाय वल्ला. सियानं अतिशय सहज आवाजात उत्तर दिलं. तू ठीक आहेस ना? तू इतक्या सकाळी सकाळी मला का फोन केलायस? सगळं काही ठीक आहे ना? मी धडाधड तिला प्रश्न विचारत सुटले. माझं हृदय वेगानं धडधडत होतं. सगळं काही ठीक आहे ग येडाबाई. तू विसरलीस का आज काय तारीख आहे ते? तिनं मला विचारलं. तारीख? मी गोंधळले. हो ग मूर्ख, हॅपी बर्थडे. सियानं माझी थंड पहाटच्या शुभेच्छांनी उबदार बनवली. मी हसले. खरंच की, आज तर माझा वाढदिवस आहे. विसरलेच मी. आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी
तीच होती जिनं मला त्या गोष्टीची आठवण करून दिली. मीच अनेकदा माझा वाढदिवस विसरून जायचे. त्याचं कारण असंही असेल की तो साजरा करण्यासाठी माझ्यासोबत कोणीच नव्हतं. पण हे खरं नव्हतं, कारण सिया नेहमीच माझ्यासोबत होती. ती या दिवशी न चुकता 2 कप केक आणायची, एक माझ्यासाठी आणि एक तिच्यासाठी. त्या दिवसांच्या आठवणीनं आठवून माझ्या चेहऱ्यावर हसू पसरलं. थँक्यू सिया. अश्रू भरल्या डोळ्यांनी मी तिचे आभार मानले. ए पागल, मी काय सांगते ते नीट ऐक. मी तिथे नाही आहे याचा अर्थ असा नाही आहे की आपण तुझा वाढदिवस साजरा करणार नाही आहोत. तुझं अकाउंट चेक कर, मी त्यात छोटा केक आणण्यासाठी पैसे टाकलेत, कळलं का? ती म्हणाली. तिनं पैसे पाठवले होते. मला माहीत होतं की अनाथ आश्रमातलं आयुष्य किती कठीण असतं ते. आम्ही जेमतेम पैसे साठवू शकत होतो. शेवटी आम्हाला तिथे आमचं असं काळजी घेणारं कोणी नव्हतंच ना. सिया, तू कशाला? माझं बोलणं संपण्याआधीच सियानं बोलायला सुरुवात केली. हा, मी असं करायला नको होतं. हो, मला हे सगळं माहीत आहे. आता चूप, एकदम चूप वल्ला. मी तुला चांगलीच ओळखून आहे आणि मला हेही माहीत आहे की मी एकटीच आहे जिने तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. तर आत्ता हे पैसे काढ आणि शहाण्या मुलीसारखी जाऊन तुझ्यासाठी एक छोटासा केक घेऊन ये. तिचं बोलणं संपलं. तिच्या बोलण्यातला शब्द माझ्या हृदयाला आणि आत्म्याला स्पर्श करत होता, कारण ती तशीच होती. थोडा वेळ तिच्याशी गप्पा मारून झाल्यावर मी फोन ठेवून दिला. मी उठून माझी रोजची कामं आटपली. किती छान सुरुवात झाली होती आजच्या दिवसाची. माझ्या ओठांवर सकाळी सियासोबत बोलतानाच हसू अजूनही चिकटलेलं होतं. मी जशी तयार झाली तशीच मी पुन्हा माझ्या मोबाईलची रिंग वाजताना ऐकली. मी पुन्हा घड्याळाकडे पाहिलं. अरे, अजून तर 7:30 वाजत आहेत. अशावेळी पुन्हा मला फोन कोणी केला? अजूनही म्हणावी तशी सकाळ झाली नाही आहे लोकांची. मी पटकन माझ्या बेडकडे गेले आणि तो वाजणारा फोन उचलला. ललित. आता इतक्या सकाळीच याचं काय काम निघालं असेल? सुप्रभात ललित. मी फोन उचलल्या म्हणाले. सुप्रभात मुली, झाली ना सगळी तयारी? त्यानं विचारलं. तयारी? कसली तयारी? आत्ता हाही मला सियासारखाच गोंधळून टाकत होता. अर्धमुर्धे बोलून. नक्की कशाबद्दल बोलतोय बरं तो? अगं, असं काय करतेस वल्ला? अजिबातच सांगू नकोस की तू आजचा दिवस विसरलीस म्हणून, ललित म्हणाला. ललित, अरे काय ते स्पष्ट सांग ना. अरे देवा, काय माणूस आहेस तू? अशी कशी विसरू शकतेस तू? आज काय तारीख आहे वल्ला? ललित मला पुन्हा विचारत होता. तो मला तारखेविषयी का विचारतोय? एकच मिनिट. त्याला कळलं की आज माझा वाढदिवस आहे ते. पण कसं? काय प्रतिक्रिया द्यावी हे न कळून मी गप्पच राहिली. आजचा दिवस वल्ला, आजचा दिवस. आठव ना, मी आजचाच तुला त्या मोठ्या पार्टीत माझी सखी म्हणून घेऊन जाणार आहे ते. त्यानं असं सांगितलं आणि माझा जीव भांड्यात पडला. म्हणजे त्याला माहीत नाही अजूनही की आज माझा वाढदिवस आहे ते. हुश. अरे हो, आता आठवलं मला. त्यानं मागे त्या पार्टीविषयी माझ्याकडून वदवून घेतलं होतं नाही का? मी त्याच्यासोबत येणार आहे म्हणून. काय वेड्यासारखा विचार करत होते मी. त्याला कसं कळलं माझ्या वाढदिवसाविषयी? काहीतरी डोकं चालव ना माट मुली तू. हो, लक्षात आहे तर माझ्या, मी म्हणाले. मग ठीक आहे तर आता पटापट आटप आणि युनिव्हर्सिटीत ये. माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. बाय, भेटू कॉलेजला. असं म्हणून मी काही बोलण्याआधीच त्यानं फोन ठेवून टाकला. सरप्राईज काय असेल बरं? त्याला खरोखरच कळलं नाही ना की आज माझा वाढदिवस आहे ते. वल्लरी, मूर्खासारखा विचार करणं बंद कर. आधी इथे कोणी नाही आहे ज्याला तुझ्या वाढदिवसाविषयी कळू शकेल असं. तू कोणी राजकुमारी नाही आहेस की तुला वाढदिवसासाठी कोणीतरी भली मोठी सरप्राईज पार्टी देईल. मी खाली गेले आणि आजची सकाळ ही अगदी नेहमीसारखीच चालली होती. माझ्या चिडक्या माणसाच्या तोंडून एकदाही माझ्या वाढदिवसाविषयी एकही अक्षर बाहेर पडलं नाही. कदाचित त्यांना त्याविषयी माहीतच नसावं किंवा त्यांना ते माहीत करून घेण्यात काहीच रस नसावा. ठीक आहे देवा, त्याला काही फारसं महत्त्व नाही आहे म्हणा. असं असलं तरी मनातून खोलवर कुठेतरी वाटत होतं की त्यांनी किमान एकदा तरी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात. ती माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील अत्यंत मौल्यवान भेट ठरली असती. मला आश्चर्य याचं वाटत होतं की नाश्ता करतानाही ते संबंध वेळभर फोनवर बोलत होते आणि नाश्ता झाल्या ते घाईने घरातून निघून गेले. त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की ते कशाचे तरी प्रायोजक असावेत. ते माझ्यासाठी काहीतरी ठरवत आहेत क्या? जसं मी 2 आठवड्यांपूर्वी त्यांच्या वाढदिवसासाठी गुपचूप ठरवलं होतं तसं. मला आतून हा विचार करून फार छान वाटत होतं. एकीकडे मला माहीत होतं
की या सगळ्या गोष्टीचा माझ्या वाढदिवसादिवशी तसा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही आहे म्हणून. पण तरीही माझी इच्छा होती की अवधूतने माझ्यासाठी काहीतरी करावं आज. एखादा छोटासा केक आणावा किंवा अगदीच काहीच नाही तर एक कप केक तरी आणावा. छोटीशी मेणबत्ती लावून त्यांचं ते दिलखुलास हसणं आणि सोबतीला मिळालेल्या वाढदिवसाच्या उबदार शुभेच्छा. मी डोकं हलवून सगळे विचार तिथेच झटकून टाकत घराबाहेर पडले. मी स्टॉपवरून माझी नेहमीची बस पकडली आणि युनिव्हर्सिटीच्या स्टॉपवर उतरले. मी जशी तिथे पोहोचले, ललितनं मला जवळजवळ ओढतच पार्किंगमध्ये नेलं. ललित, काय चाललंय काय तुझं? मी विचारलं. थांब आणि बघ नुसती, काही बोलू नकोस, त्यानं हसतच उत्तर दिलं. त्यानं त्याच्या गाडीच्या चाव्या काढल्या आणि गाडीचे दरवाजे उघडले. मग त्याने वाकून आतून एक पिशवी बाहेर काढली आणि ती माझ्या डोळ्यांसमोर नाचवत तो ओरडला, सरप्राईज, जरा बघ बरं यात काय आहे ते. त्याच्या हातातली पिशवी घेऊन मी पाहिलं तर त्यात एक अतिशय सुंदर असा इव्हिनिंग गाऊन होता. भेट. अरे वा, आज माझा वाढदिवस आणि चक्क आजच मला नकळत एक भेट मिळते. आज पहिल्यांदाच मला सियाचे कप केक सोडून आणखी काहीतरी भेट म्हणून मिळालं होतं वाढदिवसाला. मी आश्चर्यानं माझ्या वाचलेल्या तोंडावर हात ठेवले. मला अगदी भरून आलं. माझे डोळे पाण्यानं भरले. ललित, हा खरंच खूप सुंदर आहे, अगदीच दृष्ट लागण्यासारखा. पण मी हा नाही घेऊ शकत रे. थोडा वेळ थांबून मी म्हणाले, ए वल्ला, असं काय करतेस गं तू? मी तुझ्यासाठी घेणारच होतो ना. शेवटी आज रात्री तू त्या भल्या मोठ्या पार्टीत माझी सखी म्हणून जाणार आहेस. त्याच कारणासाठी मी हा खरेदी केला आहे. आणि बघ तरी त्याच्याकडे, तो तुझ्यावर किती खुलून दिसेल माहिती आहे का तुला? ललित मला समजावत म्हणाला. अच्छा, तर हे सगळं असं आहे. हा सगळा विषय रात्री होणाऱ्या त्या पार्टीविषयी आहे. चला, म्हणजे याला माझ्या वाढदिवसाची गंधवार्ता नाही आहे तर. थँक्यू ललित. मी माझ्या भावनांना बांध घालत अतिशय कमी शब्दात त्याचे आभार मानले. आजची संध्याकाळ माझ्या कल्पनेपेक्षा जरा जास्तच लवकर झाली. मी ललितनं मला दिलेला तो इव्हिनिंग गाऊन घातला. माझ्या केसांचा मी बन घातला आणि अगदी हलकासा मेकअप केला. मी सगळी तयारी करून अश्रूमधून बाहेर येऊन बघते तर ललित माझी वाटच बघत होता. त्यानं खास पार्टीसाठीचे कपडे घातले होते. खरंच सांगायचं तर तो खूप देखणा दिसत होता. ओ हो वल्लरी, तू तर आसमानी परी दिसतेस, त्यानं मला दाद दिली. खरे आभार तर मी तुझे मानायला हवेत ना, या पार्टीसाठी, या सुंदरशा ड्रेससाठी. आणि तसं बघायला गेलं तर तूही काही कमी देखणा दिसत नाही आहेस, मी त्याला चिडवत म्हणाली. ठीक आहे ठीक आहे, एवढे काही तारीफांचे पूल बांधू नकोस हं, चल निघूया. असं म्हणून त्यानं माझ्या हातात हात गुंतवले आणि मला गाडीपर्यंत घेऊन आला. आमची गाडी एका खूप महागड्या हॉटेलसमोर थांबली. ते आमच्या युनिव्हर्सिटीपासून काही फार लांब नव्हतं. ललित खरंच बोलत होता. ही पार्टी खरंच खूप मोठी होती. मी जशी गाडीतून खाली उतरले, ललितने त्याचा हात पुढे केला. चला. तू कधीपासून इतका सज्जन झालास ललित? मी पुटपुटले. ते तुला नाही कळायचं. तुझ्या माहितीसाठी सांगतो, ही बर्थडे पार्टी आहे आणि तुला माहिती आहे का ही कोणाकडून ठेवली गेली आहे ती? आम्ही लिफ्टमध्ये जात असतानाच ललितनं मला विचारलं, बर्थडे पार्टी कोण देतंय? मी थरथरत्या आवाजात विचारलं. श्रीयुत अवधूत सारंगराव रत्नदीप. ते नाव ऐकताच मी जागेवर थिजले. त्यांनी वाढदिवसाची पार्टी ठेवली आहे. माझं हृदय घोड्याच्या वेगानं पळू लागलं. हे माझ्यासाठी आहे का देवा? अवधूत रत्नदीप. त्याचं नाव घेताना माझी ओठ थरथरत असल्याचं मला जाणवत होतं. हो तेच. आणि तुला माहिती आहे का कोणासाठी ही एवढी मोठी पार्टी देत आहेत? ललित मला माहिती पुरवत होता. कोणासाठी? मी चेहरा कोरा ठेवत त्याला विचारलं. खरं तर माझ्या मनाचा पुरता गोंधळ उडाला होता. या पार्टीचे प्रायोजक ते आहेत हे ऐकून. सकाळचं त्यांचं फोनवरचं बोलणं राहून राहून मला आठवत होतं. कशी आहेस तू वल्ला? तुला बाहेरच्या जगातलं काहीच कसं माहीत असतं गं? नाही अगं, तिच्याचसाठी गं. ती सुपर मॉडेल लीला. जरी त्यांनी जाहीररित्या हे कबूल केलं नसलं तरी सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं एकमेकांसोबत गुटुरगुट चालू आहे आणि ती त्यांची प्रेयसी आहे. ते त्यांचं बोलणं संपलं आणि सोबतच लिफ्टचं दारही उघडलं. तर हे सगळं तिच्यासाठी चाललं आहे. देवा, तुम्ही तुमच्या प्रेयसीचा वाढदिवस या अशा अत्यंत महागड्या हॉटेलात साजरा करू शकता, त्यासाठी लाखो रुपये खर्च करू शकता, पण माझा वाढदिवस कधी असतो हे तुम्हाला जाणूनही घ्यावंसं वाटत नाही. ललित म्हणाला. ललित मला हॉलच्या दिशेने घेऊन निघाला.
पण माझं कशातच लक्ष लागत नव्हतं. माझ्या मनाचा गोंधळ काही केल्या संपत नव्हता. माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते. खरं तर मी या सगळ्यांनी आनंदी असायला हवं होतं ना. हेच सगळं तर व्हावं अशी माझी इच्छा नव्हती का? मग मला इतकं वाईट कशाचं वाटतंय? मी हे सगळं ऐकून इतकी का दुखावली जाते? आणि ललित मूर्खा, तुला जगातल्या सगळ्या पार्ट्या सोडून याच पार्टीला जायचं होतं का? आयुष्य फारच विनोदी असतं. तू ठीक आहेस ना वल्ला? अचानक ललितनं मला विचारलं. हो, नक्की ना? तू काही फारशी ठीक दिसत नाही आहेस, त्यानं पुन्हा विचारलं. मी ठीक कशी असू शकेन ललित? माझा नवरा त्याच्या रखेलीच्या वाढदिवसासाठी एवढी भली मोठी पार्टी ठेवतोय आणि त्याला आज माझा वाढदिवस आहे याची साधी कल्पनाही असू नये. तुला या सगळ्यांचं दुःख नाही कळणार. मी ठीक आहे रे, मी सभोवताली पाहत म्हणाले. थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी प्यायला घेऊन येतो. असं म्हणून तो निघून गेला. तो एका सुंदर नक्षीदार काचेचा ग्लास घेऊन परत आला. याला अजिबात दारू नाही आहे. तू पित नाहीस ना? थँक्यू ललित. मी हसून त्याच्या हातातून तो ग्लास घेतला. वल्ला, तू इथेच थांब, मी जाऊन जरा काही लोकांना भेटून येतो. ठीक आहे ना? त्याच्या म्हणण्यावर मी मान डोलावली आणि तो मी उभी होते तिथून थोडासाच दूर जाऊन लोकांशी बोलू लागला. मी इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. ही जागा खरंच खूपच सुंदर होती. लीला खरंच भाग्यवान आहे. तिच्याकडे त्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या माझ्याकडे अगदी अपवादानेच असू शकत होत्या. काहीतरी माझं नशीब आहे. एक मरण माहीत असलेली मुलगी एका अशा माणसाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करते ज्याची एक रखेल पण आहे. जरा नीट बघ ना. एका अतिशय रुक्ष आवाजानं माझं लक्ष वेधून घेतलं. माझ्या लक्षात आलं की मी त्या बोलणाऱ्या मुलीच्या गाऊनच्या पायघोळ भागावर चुकून पाय ठेवला होता. ओहो, सो सॉरी. मी लगेचच तिची माफी मागितली. माफी तर तू मागायलाच हवीस. आता माझा ड्रेस खराब करणार होतीस तू. बाय द वे, कोण आहेस तू? तिनं मला पुन्हा विचारलं. अगं, तिचा ड्रेस तरी बघ ना. शी, मला तरी वाटतंय की ती एखादी मिडल क्लासमधली असावी. तिची दुसरी एक मैत्रीण तिला म्हणाली. आपलं दुर्दैव. दुसरं काय म्हणणार ना. मला तर अपेक्षाच नव्हती की अशा पार्टीमध्ये हिच्यासारख्या कोणाशी तरी भेट होईल म्हणून. त्या पहिल्या मुलीनं माझा अपमान केला आणि त्या बोलत असतानाच अचानक लीला तिथे आली. तिनं चेहरा वेडावाकडा करत विचारलं, काय चाललंय इथे? आणि मग तिचं लक्ष माझ्याकडे गेलं. तू तर मी ओळखते. तू त्या मनालीजमध्ये काम करतेस ना? तिनं अगदी रुक्षपणे मला विचारलं. हो लीला. मी शक्य तितकं हसून तिला उत्तर दिलं. तू इथे काय करतेस? तुला माहीत नाही आहे का की ही पार्टी उच्चभ्रू लोकांसाठी आहे ते? तिच्या शब्दांनी मला थबडावलं. तुला काय वाटतं ती इथे कशासाठी आली असेल? मला तर वाटतं की ती नक्कीच कोणातरी बड्या आसेमाला जाळ्यात ओढण्यासाठी इथे आली असावी. हो लीला, तुला तर माहीतच आहे ना या खालच्या वर्गातल्या मुली कशा असतात ते. त्या प्रसिद्धी आणि पैशासाठी काही म्हणजे अगदी काही करू शकतात. बघ ना तिचे डोळे कसे एखाद्या बड्या आसमाईला शोधतायत ते. त्या जाणीवपूर्वक माझी निंदा नालस्ती करत होत्या. ती ऐकून माझी मान खाली गेली. मला माहीत होतं की मी काही त्यांच्यासारखा खूप महागडा डिझाईन केलेला ड्रेस घातला नव्हता. पण मी लीलाला काही बोलू शकत नव्हते. माझ्याकडे तिच्यासारखा माणूस नव्हता जो माझ्यासाठी मला हव्या त्या सगळ्या वस्तू खरेदी करेल. किंवा मी काही चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले नव्हते. आणि कोण बोलत होतं जाळ्यात पकडण्याविषयी? ती जी स्वतःच एका माणसाला फसवत होती त्याची रखेली होती. मी कोण आहे आणि मी अंगावर काय घातलं आहे याने काही फरक पडत नाही. पण तुम्हाला माझा असा अपमान करण्याचा काहीही हक्क नाही आहे. मी माझ्या स्वाभिमानी ताठ आवाजात त्यांना उत्तर दिलं. ओ हो, खरंच. असं म्हणून लीलानं तिच्या हातात असणाऱ्या ग्लासमधली वाईन माझ्या चेहऱ्यावर फेकली. मी रागानं तिच्याकडे बघितलं. ही असं कशी काय वागू शकते माझ्याशी? मी हिचं काय वाकडं केलं? तुझी लायकीच ही आहे, तिची दुसरी एक मैत्रीण म्हणाली आणि तिनं मला जोरात धक्का दिला. माझा तोल गेला आणि मी जोरात जमिनीवर पडले. माझ्या हातात जो ग्लास मी धरला होता त्याचा त्या धक्क्याने पार चक्काचूर झाला. लाल भडक उष्ण द्रव व्हायला सुरुवात झाली. मी घाबरून एकदा माझ्या हाताकडे पाहिलं. माझ्या हातावरचे घाव खूप खोलवर होते. ते प्रचंड रक्त होतं. अरे देवा, अरे देवा. वल्ला, मी ललितची किंचाळी ऐकली.
तो सगळ्यांना बाजूला सारत धावतच माझ्याकडे आला. त्यानं त्याच्या अंगावरचा कोट काढून माझ्या अंगावर टाकला आणि मला उभं राहायला मदत केली. ललित, मी कशी बशी त्यांचं नाव घेऊ शकले. माझ्या जखमा बघत तो मला त्या गर्दीपासून बाजूला न्यायला लागला. काय झालं इथे? मी त्यांचा आवाज लगेच ओळखला. नशीब माझं की तू इथे आलास. देवालाच माहीत ही अशी लोक या अशा पार्ट्यांमध्ये कशी काय येतात ते. ती माझ्यासोबत अतिशय रुक्षपणे वागली आणि तिने माझा अपमानही केला. हे सांगणारा लीलाचा आवाज होता. मला हे माहीत होतं ती कोणाशी बोलते हे सगळं आणि कोण तिथं उभं आहे ते. मला त्याच्या मंद मंद कोलोनचा वास जाणवत होता, पण माझ्यात त्यांच्याकडे पाहण्याची ताकद नव्हती. तिथं काही क्षणांसाठी शांतता भरून राहिली. तुझ्या हातातून रक्त येतंय, तो त्या शांततेचा भंग करत म्हणाला. आता मी त्याच्याकडे चेहऱ्याकडे पाहिलं. लीला त्याच्या हातात हात घालून त्याच्या बाजूला उभी होती. खरंच देवा, खरंच तुम्हाला माझ्या हातातून येणाऱ्या रक्ताची काळजी आहे का? मग माझ्या या रक्तबंब झालेल्या हृदयाची काळजी का नाही आहे तुम्हाला? धन्यवाद श्रीयुत रत्नदीप, तुम्ही दाखवलेल्या या काळजीसाठी. मी अगदी ठामपणे त्यांचे आभार मानले आणि ललितकडे वळून म्हणाले, ललित, मी शर्मिंदा आहे की माझ्यामुळे इतक्या सगळ्या लोकांमध्ये तुझ्या प्रतिमेला तडा गेला. मला इथून जायला हवं. त्या माझ्या शेवटच्या शब्दांसोबतच मी त्या मोठ्या हॉलमधून जवळजवळ धावतच बाहेर पडले. जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर मला हॉस्पिटल गाठायला हवं होतं. यावेळेस स्वानंद मला ठार मारणार हे नक्की होतं. मी धावत त्या हॉटेलमधून बाहेर पडत असताना समोरून येणाऱ्या दिगंतवर जाऊन आदळले. वल्ला, तू इथे काय करतेस? त्यानं मला विचारलं. तड्या माझ्या मागोमाग धावत ललित तिथे पोचलाच. वल्लरी, थांब, मी तुला सोडतो, थांब, तो ओरडून मला सांगत होता. अरे देवा, वल्लरी, किती हा रक्तस्राव होतोय तुला? यावेळेस दिगंतचंही माझ्या रक्त वाहणाऱ्या हाताकडे लक्ष गेलं. मला मात्र माहीत होतं की किती रक्त माझ्या शरीरातून वाहत जातंय ते. आता मला भोवळ आल्यासारखं होऊ लागलं. दिगंत, प्लीज मला हॉस्पिटलला नेशील का? मी कसंबसं विचारलं. हो हो, ये, इथून आत बस. त्यानं मला त्याच्या कारकडे नेलं. ललितनंही त्याचा रुमाल माझ्या हाताला गुंडाळला आणि मला गाडीत आत बसायला मदत केली. खूप त्रास होतोय का वल्ला तुला? त्यानं विचारलं. मी काहीही न बोलता फक्त होकारार्थी माझं डोकं हलवलं. तोही माझ्या शेजारी गाडीत बसला, मला आधार देण्यासाठी. थोड्याच वेळात आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. गाडीतून उतरत असताना दिगंत म्हणाला, माझा एक मित्र आहे इथेच, तो आपली मदत नक्कीच करू शकेल. नाही, नको, मला डॉक्टर स्वानंदला भेटायचे. मी लगेचच म्हणाले, तुला इथले डॉक्टर माहीत आहेत? ललितच्या बोलण्यात अविश्वास होता. मी त्याच्या त्या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष केलं. या सगळ्यांची उत्तरं देण्यासाठी तसाही माझ्याकडे वेळ नव्हता. आम्ही हॉस्पिटलमध्ये आत गेलो. दिगंत पुन्हा म्हणाला, थांब, आधी रिसेप्शनवर विचारू. त्याची काही गरज नाही आहे. मला स्वानंदची OTP माहीत आहे. मी शक्य तितक्या वेगाने त्याच्या OTPच्या दिशेने निघाले. अरे देवा, रक्ताचा पूर आला आहे. मला जाणवतं आहे की माझ्या अंगातलं त्राण संपायला लागलं आहे. मी त्याच्या OTPकडे पोचताच त्याच्या दारावर टकटक केली आणि आवाज दिला, डॉक्टर स्वानंद कोण आहे? आत या, त्यांनी सांगितलं. ते काहीतरी वाचत होते बहुतेक, पण जशी त्यांची माझ्या जखमांवर नजर पडली तसे ते खुर्चीतून उठून ताडकन उभे राहिले. वल्लरी, अगं काय हे? काय झालंय तुला? ते धावतच माझ्याकडे आले आणि त्यांनी माझा हात धरला. मग त्यांनी मला खुर्चीवर बसवलं आणि माझा हात नीट टेबलावर ठेवला. त्यांनी लगेचच त्यांची औषधं घेतली, थोडं गरम पाणी घेतलं. माझ्या जखमा पुसता पुसता त्यांनी विचारलं, अगं का अशी वागतेस वल्लरी तू? मी किती वेळा तुला समजावून सांगायला हवंय आणखी, तुला रक्तस्राव होता कामा नये. ना बाहेर ना आत, मुळीच पेलणार नाही ते तुला. आणि काय वाटतं तुला, हे असं रक्त जाऊन आणखी काय होईल म्हणून? मी मिठाची गुळणी धरून बसले तोंडात. बोलणार तरी काय होते मी? सांगणार तरी काय होते मी त्यांना? नव्हतंच माझ्याकडे त्यांना सांगण्यासाठी काही. तू इतकी बेजबाबदारपणे वागूच कशी शकतेस? तुला कल्पना तरी आहे का की यावेळेस तू काय केलं आहेस ते? तू या अशा अवस्थेत माझ्या OTPपर्यंत आलीस, मूर्ख मुली, ते मला ओरडले. हे बघा डॉक्टर स्वानंद, यात तिची काहीच चूक नाही आहे. अचानक आलेल्या दिगंतच्या आवाजाने मी शहारून गेले. अरे देवा, नाही, तो अजूनही ललितसोबत इथेच होता का? आता डॉक्टर स्वानंदांनी त्याला काही सांगितले तर काय होईल? त्यांना माझ्या लग्नाविषयी काही कळलं तर? दिगंत,
तू ललितसोबत बाहेर वाट का बघत नाहीस? मी त्याला बाहेर घालवण्याचा एक विफल प्रयत्न केला, पण ते बाहेर जाण्याआधी डॉक्टरांनी त्यांना थांबवलं आणि दिगंतला विचारलं, 1 सेकंद थांब. मला सांग, तू हिचा प्रियकर आहेस का? काय काय म्हणालात तुम्ही? दिगंतनं त्याचा प्रश्न न समजल्यासारखं विचारलं. डॉक्टर स्वानंद, ऐका तरी माझं. त्याचा या सगळ्यांशी. मी त्यांना थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न करत काहीतरी बोलायचं म्हणून बोलले, पण त्यांनी मध्येच मला थांबवलं. माझा प्रश्न मी नीट विचारला नाही की तुम्हाला नीट कळला नाही? ठीक, मग मी जरा वेगळ्या पद्धतीने विचारतो. तू तोच माणूस आहे का ज्याच्यासोबत ही राहते, खाते, पिते आणि झोपतेही? त्यांनी चिडक्या स्वरात त्यांचा प्रश्न दिगंतला पुन्हा विचारला. दिगंत एकदम गप्पच बसला. त्याची नजर माझ्याकडे गेली. मग त्यानं डॉक्टरकडे पाहत त्यांना विचारलं, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? ती माझी प्रियसी असेल अथवा नसेल, आम्ही एकत्र राहत असू वा नसू, सोबत झोपत असू वा नसू, पण हे विचारण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? पुढील भाग लवकरच. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.